तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सरकारने एक योजना काढली जी आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाची. पण आता जर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधायचे असले तर तेथील शेतकऱ्यांची जमीन ही सरकारच्या ताब्यात घ्यावी लागते. पण त्यासाठी तेथील ग्रामस्थांचा, तेथील शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे. यामुळे सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज तसेच गुन्हे दाखल केले आहेत. पण आता तेथील ग्रामस्थ काय म्हणत आहेत हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज देखील झालेला आहे. यामध्ये काही नागरिक देखील जखमी झाले. आज आपण कुंभारवळण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत. आपण ग्रामस्थांची बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुमची काय मागणी आहे नक्की? आमची मागणी हेच आहे की आम्हाला विमानतळाला जमीन द्यायची नाही. कारण आम्हाला ती पैसे घेऊन करायचे काय? आम्हाला आमची पोरं बाळ 10 पिढ्या इथून माग जमिनीत वायवटायचं आहे. आम्हाला वाटलं काय कमी आलं, लग्न करायचं ते एखादं तुकडं इकता येते. सगळी जमीन विकून करायचे काय यांना? आणि पोरांचं वाटोळ करायचे का पुढच्या रीतीला? असं आहे. आम्हाला जमीनच द्यायची नाही विमानतळाला. हे 100% आमचा. आम्हाला मारा आणि मग आमच्या ह्याच्या विमानतळ करा असं आम्ही 2 दिवस झालं म्हणतोय. ठासून शासनाला सांगतोय. पण ते त्यांना काय, ते म्हणतात आम्ही ह्याचं मालक आहे, शासनाच्या ताब्याचं मालक आहे, आम्हाला बजावलं पाहिजे. अरे बजावलं. आम्ही पहिले सुरुवातीला 7 गावामध्ये मिटिंग आली प्रांताची, त्या मिटिंगला हजर नाही राहिलो. म्हणजे आम्हाला म्हणणंच सांगायचं नाही. ती काय असते नोटीस, ते आम्ही घेतलं नाही. पण त्यांनी कळायला पाहिजे या लोकांचा विरोध आहे म्हणून. आम्हाला जर बोलणी करायची असती आम्ही नोटीस घेतलं असतं, त्यांच्या संग बातचीत केली असती. इतका आधार द्या आम्हाला, इतकं लाख द्या, इतकं कोटी द्या. पण आम्हाला द्यायचीच नाही तर पैशाची भाषा करायचं कारणच काय? वास्तवरीतीने 2 दिवस झालं माणसं गावात आजारी पडल्यात. काल असं जोराच्या नाकाट्या पडलं तर डोळ्यांनी आग 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 डोळं चोळीत घरी गेली. एका बायच्या डोक्यात काठी मोऱ्याची व्हायची लागली. एक बाप खराचा पोरगा त्याच्या अंगावर काठी मोडली. असं कुठे बिया दाखवा पोलिसांनी बी, पण आपलं माणसं पांगवा. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय का काय? आता तसंच म्हणायचं तर काय? आता तसंच म्हणायचं तर काय? बघा, समाज असल्यानंतर थोडस समाजाकडून बी काय थोडंफार होणार, काय शासनाकडून बी थोडंफार होणार. एका हाताने टाळी वाजती का कोणाची? असं आपण दोन्ही बद्दल बी बोलतोय. आमचं चुकलंय किंवा त्यांचं चुकलंय असं काय नाही. एका हाताने टाळी वाजता दोन्हीकडून बी थोडी थोडी चूक झालेली ती आम्हाला मान्य आहे. पण आमचं म्हणणं जे आता 5-6 पोरं त्यात आत टाकलेत ना, त्यांना सोडून द्यावं. त्यांनी काय चोऱ्या केल्यात? काय काय केलंय त्यांनी? आपल्या जमिनीचं रक्षण करतात, त्यासाठी रस्ते उतरलेत. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही काय सांगाल बाबा? 7 गावामधली किती जमीन सरासरी जाते याच्यामध्ये आणि किती गावं जातात? हो, जमीन म्हणजे पूर्ण माणूस, पूर्ण गाव, 7 गाव विस्थापित व्हायच्या. पूर्ण किती एकर आणि किती उद्या काय सांगायचं, ती आग लागली तिथं जग लागते. बरोबर आहे. मग समजा ते माणसाला उद्या सडकच्या वर तुम्हाला काय करणार आहे? आपण इथं जग लागेल कुजून जाऊ ना, आम्ही पार मरून जाऊ. तर संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त. मग याला काय करायचं? आणि शासन दडपशाही. आता कालचा प्रकार तुम्हाला सांगतो. आमच्या पोराने काय दगड सुद्धा उचलला नाही, पण डॉक्टर त्यांना सर्टिफिकेट द्यायना, पोलिसाला सर्टिफिकेट, पोलिसाला एक खडा सुद्धा मारला नाही. त्या पोलिसांना डॉक्टर सर्टिफिकेट देतो सरकारी. केस केली कोर्टात, त्या पोरांना पिशी दिली. मी आज ऐकलं. कशा करता? आमचा हक्कानं मागायचं नाही. लोकशाही, पेशवाई, कंपनी इंग्रजी, मोगलाई बी नाही. आज 2 दिवस पिशी दिली, पोलीस कोठडीत दिली.